नमस्कार मित्रांनो. तर औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजे ITI आणि व्यवसाय प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. 7 जुलै 2026 रोजीच्या नवीन शासन ज्ञापनानुसार व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनेसाठी तब्बल ₹4 कोटी निधी खर्च करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. तर याचा फायदा कोणाला होणार, प्रलंबित शुल्काचे काय आणि कोणत्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार, ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोप्या भाषेत जाणून घेऊया. तर मित्रांनो, हा शासन ज्ञापन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग यांनी 7 जुलै 2026 रोजी जारी केला आहे. तर ही योजना नेमकी काय आहे? तर राज्यातील शासकीय ITI मधील PPP योजनेअंतर्गत तसेच खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या पात्र विद्यार्थ्यांना प्रशिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती करण्यासाठी ही योजना राबवली जाते. शुल्काची रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा केली जाते. तर कोणत्या विद्यार्थ्यांना लाभ? तर या योजनेचा लाभ सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थी, खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे EWS मधील विद्यार्थी आणि केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेतलेले पात्र प्रशिक्षणार्थी. तर किती निधीची मागणी होती? तर संचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांनी शासनाकडे 2021-22 ते 2025-26 या वर्षातील प्रलंबित देयकांसाठी सुमारे ₹2.51 कोटी, नंतर 2025-26च्या दुसऱ्या हप्त्यासाठी ₹2.36 कोटी आणि 2026-27 मधील नवीन अर्जांसाठी ₹3.75 कोटी म्हणजेच एकूण ₹8.62 कोटींची मागणी करण्यात आली होती. तर शासनाने काय मंजूर केले? तर राज्याच्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी ₹4 कोटींची तरतूद करण्यात आली होती. आता शासनाने या संपूर्ण ₹4 कोटी निधीपैकी 100% रक्कम खर्च करण्यास प्रशासकीय मान्यता दिली आहे. तर विद्यार्थ्यांसाठी याचा अर्थ काय? तर यामुळे पात्र विद्यार्थ्यांचे शुल्क प्रतिपूर्तीचे अर्ज निकाली काढण्यास मदत होईल. काही प्रलंबित देयके टप्प्याटप्प्याने अदा करण्याची प्रक्रिया वेगाने होऊ शकते आणि नवीन पात्र अर्जांनाही निधी उपलब्ध होण्यास मदत मिळेल. तथापि प्रत्येक विद्यार्थ्याला लगेच पैसे मिळतील असे या GR मध्ये नमूद नाही. निधी वितरण आणि पात्रतेनुसार प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच रक्कम जमा केली जाईल. नंतर महत्त्वाची सूचना. तर या शासन ज्ञापनामध्ये फक्त ₹4 कोटी निधी खर्च करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये नवीन अर्ज सुरू झाल्याची घोषणा नाही, पात्रतेचे नियम बदललेले नाहीत, प्रतिपूर्तीची रक्कम वाढविण्यात आलेली नाही. म्हणून विद्यार्थ्यांनी अधिकृत पोर्टलवरील सूचना नियमितपणे तपासत राहाव्यात. तर एकूणच व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनेसाठी राज्य शासनाने ₹4 कोटी निधी खर्च करण्यास मंजुरी दिली आहे. यामुळे पात्र विद्यार्थ्यांच्या शुल्क प्रतिपूर्ती प्रक्रियेला गती मिळण्याची अपेक्षा आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.